तरी नाही सुधारेल आमची ओबीसी भरणार नाही. मी खंडागळे उत्तम कोरेगाव क्रांती न्यूजपेपरचा मुख्य संपादक आहे. या मुंबई तुर्भे या ठिकाणी मी काही उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने आणि कुणाकडून भरलेले आहेत त्या संदर्भात उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा टाकलेले आहेत. बहुजन समाज पार्टीतर्फे तरुण तडफदार उच्च शिक्षित महिला आहेत. त्या महिलेला आपण विचारू, आपण जे फॉर्म भरलेला आहे कशा काय म्हणून भरलेला आहे ते आपण विचारू. तर आपण बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून फॉर्म नगरसेवकासाठी जे भरलेलं आहे, तर याबद्दल तुमचं मत काय? सर्वांना संजय जय. मी प्रिया दिनेश सरोदे. आज प्रभाग क्रमांक 20 मधून रिझर्व कॅटेगरीमधून मी आज बहुजन समाज पार्टी म्हणजे राष्ट्रीय पार्टी आहे त्या थ्रू मी आज इथे फॉर्म जमा केलेला आहे. आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामधल्या सगळ्या लोकांच्या मदतीने फॉर्म भरण्याची संधी मिळाली आणि मला माझं काम करण्याचं एक नेतृत्व मिळालं. त्याबद्दल मी माझ्या पार्टीचे समक्ष आभार मानते. आणि त्यांची आपल्या बहुजन समाज पार्टी पक्षाची निशाणी आहे हत्ती, जे की त्यांची पक्षाची पहिली निशाणी आहे. त्यांच्या बाबासाहेबांची पहिली निशाणी आहे ती त्या माध्यमातून तो पक्ष झालेला आहे तयार. तर मी खरं सर्वांचे आभार मानते की मला पक्षात संधी दिली त्याच्याबद्दल. तर या ठिकाणी जे की बहुजन समाज पार्टीचे जे नेते मंडळ आहेत, आरोग्याला आहेत आणि काही पण आहेत, या ठिकाणी तुम्ही आता निवडून आल्याच्यानंतर कशा पद्धतीने विकास बहुजन लोकांचा करावा असं पहिल्या प्रथम कुठून सुरुवात करणार? सर्वप्रथम मी माझ्या लोकांना, माझ्या तळागाळातल्या लोकांना मी इतकी मदत करणार आहे की म्हणजे तिथे न पोहोचणारी देखील मदत, म्हणजे महिलांसाठी सुरक्षा हेल्पलाईन असेल, आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या ज्या असतील योजना किंवा अदर ज्या SRA योजना असतील, विविध योजनांच्या मार्फत मी माझ्या सगळ्या बांधवांना योजना त्या पुरवणार आहे. आणि त्यातून मी त्यांचा जास्त करून मी विकास करणार आहे. तर या ठिकाणी जे काही बहुजन समाज पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी ॲडव्होकेट म्हणून आहेत, त्यांच्याकडे माननीय संजयजी गायकवाड साहेब यांच्याकडून अधिक माहिती घेऊ इच्छित आहे. गायकवाड साहेब, तुम्ही जी काय आज तरुण तडफदार मुलगी रणमैदानामध्ये उतरलेली आहे आणि बहुजन समाज पार्टी हा बाबासाहेबाचा हा पूर्वीपासूनचा एक पक्ष आहे, या पक्षाला उभारी देण्यासाठी तरुण तडफदार मुलगी प्रिया दिनेश सरोदे या मुलीला तुम्ही रिंगणात उभा केलेला आहे. तर आता तुम्ही उभा केल्याच्या नंतर या मुलीकडून कशा पद्धतीनं कामं व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वप्रथम मी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावतीजी, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट डोंगरे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने सन्माननीय प्रिया दिनेश सरोदे या आमच्या तरुण तडफदार माझ्या भगिनीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी या ठिकाणी अशी आशा व्यक्त करतो की त्या खरोखरच प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी या ठिकाणी त्यांना सदिच्छा देतो. या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने याच्या अगोदरचे जे काही इलेक्शनचे रिझल्ट लागलेले आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारचे लागलेले आहेत. आपल्या नगर परिषद, नगरपंचायतमध्ये आपल्या उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये सुद्धा आमच्या भगिनी सन्माननीय आमच्या प्रिया दिनेश सरोदे यासुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येतील, याबद्दल दुमत नाही. आमचे अप्पाराव खोटे साहेब, आमचे विजयजी भोसले साहेब, आमच्या कार्यकर्त्या सुगंधा लोकरेताई यासुद्धा यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी. आणि इथून पुढे आम्ही यांचा प्रचार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा राबवणार आहोत. आणि
खऱ्या अर्थानं यांना यश आम्ही प्राप्त करून देणार आहोत. न भूतोनं न भविष्यती ती या रूपाने आज प्रिया सोरोदे यांची उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. या यशाबद्दल जे आमच्या लोकरीताई जे आहेत या EB फॉर्म देण्यासाठी जास्त मेहनत घेणाऱ्या म्हणजे आमच्या लोकरीताई आहेत. तर लोकरीताईलाच मी असा प्रश्न करतो की लोकरीताई तुम्ही एक दोघी मैत्रिणी आहात आणि मैत्रिणीच्या नात्यातून अनेक आपले ऋणानुबंध निर्माण झाले पाहिजेत आणि बहुजन समाज पार्टी आपलं मोठं वृक्ष झाला पाहिजे या हेतूने तुम्ही त्यांना एक गळ टाकली आणि आपल्या बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवली अशी त्यांना तुम्ही विनंती केली. तर याबद्दल तुम्ही उभा केल्याबद्दल याच्याबद्दल तुमचं मत काय? BSP नॅशनल पक्ष आहे. बहिणजी मायावती जशा कष्ट करतात त्या पद्धतीने सर्व लेडीजने आता SC सीट मिळाली आहे लेडीजसाठी. त्यांनी कष्ट करावं हीच माझी प्रिया सोरोदेची अपेक्षा आहे आणि आम्ही तर पूर्ण हे देऊन लढणार आहोत, मदत करणार आहोत. तर यानंतर आमचे जे काही पदाधिकारी आहेत या उमेदवार मॅडमला जी काही आता उभा केलेला आहे तर यांच्या पाठीमागं आपली बहुजन समाज पार्टी कशा पद्धतीने खंबीरपणे प्रचारासाठी आणि हर एक यंत्रणा कशी निर्माण करणार आहे या संदर्भात अधिक माहिती आमचे तोटे सर यांना अशी विनंती करतो की या तरुण तडफदार लेडीजच्या मागे उमेदवाराच्या मागे आपण कशा नजरेने राहाल? जय भीम सर्वांना. मी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्राचा एक सदस्य आहे, महाराष्ट्र कमिटीचा. आणि आम्ही बहुजन समाज पार्टी नवी मुंबईमध्ये बऱ्याच वार्डामध्ये भले आमचे पूर्ण पॅनल जरी नसेल तर आम्ही एक दोन उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. याच अनुषंगाने विभाग क्रमांक 20मधून दुर्बा या ठिकाणी एक आम्हाला उमेदवार असे मिळाले आहे ते सुशिक्षित आहे, तरुण आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराला पूर्ण अंगीकारलेली आहे. बाबासाहेबांचा हत्ती निशाणी हा पूर्ण भारतभर पूर्ण जोमानं फिरत आहे. आता आपण एक 15 दिवसाखाली ऐकला असेल, पंजाबमध्ये सेकंड क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे, केरळमध्ये आलेला आहे, उत्तराखंड, महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये अजित पवारला घाम फोडण्याचं काम या पक्षाने केलेलं आहे. गोंदियामध्ये एक इंजिनियर लेडीज आहे, तिथे उपमुख्यमंत्र्याचा उमेदवार होता, तिथेही तुझा घाम फोडण्याचं काम केलं आहे. आज आमची हे उमेदवार आहे प्रिया, ही सुद्धा ह्या वार्डामध्ये चांगल्या मताने निवडून आणून तिला आम्ही सर्वांनी कोशिश करू. कारण का आमचं मतांचं बळ तेवढं आहे आणि त्या मतांच्या बळावरती आम्ही आमचा विजय निश्चित करू. हीच मी प्रिया सर्वांना मी हार्दिक माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. जय भीम. यानंतर आमचे विचारवंत आमचे विजयजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या तरुण तडफदार तरुणीच्या उमेदवारच्या मागे आपण कशा पद्धतीनं स्ट्रॉंग यंत्रणा उभी करणार आहेत याच्याबद्दल जरा थोडं आपण सांगावं. जय भीम. मी बहुजन समाज पक्षाचा एक कार्यकर्ता आणि ताईला ही ग्वाही देतो. आमचं जे अंतर्गत जे संघटन आहे ते पूर्णपणे ताईच्या पाठीवर आहे आणि त्यांच्या प्रचाराची संपूर्ण धुवा आम्ही सगळेच सांभाळू आणि ताईंना जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून यायचं आहे ते आम्ही बघू. ही ताई तुमची सर्वांची आहे, माझी मुलगी स्वतः आहे. तर या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणावर रिंगणामध्ये उतरलेली आहे. तर तुमच्याबरोबरच माझंही तेवढं योगदान असणार आहे. तर मी कोरेगाव क्रांती न्यूज चॅनलचा मुख्य संपादक उत्तम खंडागळे या ठिकाणी उमेदवाराच्या मुलाखती घेण्यासाठी मी आलेलो आहे. आणि या ठिकाणी जी प्रिया सोरोदे कोपरे आमचे प्रिया सोरोदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. प्रिया सोरोदे आगे बढ़ो, तर प्रिया सोरोदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.